गुड इव्हनिंग मित्रांनो, मी आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओचं सेक्शन घेऊन येत आहे, फॉरेक्स मार्केट ॲनालिसिस. तर बघूया आपल्या या व्हिडिओजला कसा प्रतिसाद येतो, तरच आपण या व्हिडिओचं कंटिन्यूशनचा डिसिजन घेऊ. जर आपल्याला फॉरेक्स मार्केटबद्दल बेसिक आयडिया नसेल तर मी एक रफ आयडिया देतो. वर्ल्डमध्ये जितक्या पण कंट्रीज आहेत, इंडिया, US, तर प्रत्येकाची एक करन्सी असते. जसं आपलं इंडियन रुपीज आहे, युनायटेड स्टेट्सचं एक डॉलर आहे, तर या करन्सीचं एक मार्केट असतं स्पेशल, ज्याला फॉरेक्स मार्केट बोलतात. व हे मार्केट मंडे टू फ्रायडे 24 तास चालू असते. त्यामुळे या मार्केटमध्ये स्विंगची जी ऑपॉर्च्युनिटी असते ती खूप चांगली भेटते, कारण यामध्ये आपण स्टॉप लॉस आणि टार्गेट लावून तो ट्रेड चालवून देऊ शकतो. तसं इक्विटीमध्ये आपल्याला 3.5च्या अगोदर डिसिजन घ्यावं लागतं की ही पोझिशन कॅरी फॉरवर्ड करायची की नाही, कारण ऑफ मार्केट सेशनमध्ये कोणती पण न्यूज येऊ शकते किंवा काही पण होऊ शकतं, तर म्हणून इथे जास्त रिस्क असते. परंतु फॉरेक्स मार्केटमध्ये 24 तास अवेलेबिलिटी असल्यामुळे आपल्याला या रिस्कचं टेन्शन असत नाही व आपण आपलं प्री डिफाईन्ड स्टॉप लॉस किंवा टार्गेटवरती निघू शकतो. जर फॉरेक्स मार्केटबद्दल अजून तुम्हाला माहिती हवी असेल, प्लीज व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करा. मी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन देईन. फॉरेक्स मार्केटमध्ये अजून एक प्लस पॉईंट असतो, जिथे आपल्याला अप टू 2000x पण लेवरेज भेटतं. जसं इक्विटी मार्केटमध्ये आपल्याला ब्रोकर फक्त 5x लेवरेज प्रोव्हाइड करतो. लेवरेज म्हणजे जसं मी 1000 रुपये घेऊन आलो आहे, तो झेरोदा किंवा अपस्टॉक्स मला 5000पर्यंत स्टॉक्स विकत घ्यायचं परमिशन देईल, किंवा तो वरची फंडिंग आहे 4000, तो ब्रोकर देईल. तसंच फॉरेक्स मार्केटमध्ये हे जे ब्रोकर्स असतात, जसं मी एक्सनेसमध्ये अकाउंट उघडलं आहे, याचं युजर इंटरफेस खूप चांगला आहे, कमिशन पण काहीच घेत नाही, फ्री अकाउंट ओपनिंग आहे, ॲन्युअल मेंटेन चार्ज पण काही नाही आहे, व जो चार्टिंग सॉफ्टवेअर आहे ते पण ट्रेडिंग व्ह्यूची फॅसिलिटी आहे तीच यामध्ये ते प्रोव्हाइड होते. तर हे जे ब्रोकर आहेत फॉरेक्स मार्केटमधले, हे अप टू 2000x लेवरेज देतात. म्हणजे आपण 1000 रुपयाने 20 लाखापर्यंतची पोझिशन मार्केटमध्ये ओपन करू शकतो. परंतु कधी पण इतका हाय लेवरेज घ्यायचं नाही, कारण एक छोटासा डाऊन मूव पूर्ण कॅपिटल उडून टाकतो. जर आपल्याला फॉरेक्स मार्केटची बेसिक आयडिया आली असेल, तर आपल्याकडे जर अकाउंट नसेल तर आपण या नामांकित ब्रोकरकडे, जी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथून अकाउंट ओपन करून एक छोट्यासा अमाऊंटसोबत फॉरेक्स जर्नी स्टार्ट करू शकतात. तर चला, मी ज्या फॉरेक्स पेअरचं ॲनालिसिस केलं आहे त्यांचा चार्ट बघू. आपली फर्स्ट पेअर आहे AUD/USD, म्हणजे ऑस्ट्रेलियन डॉलर वर्सेस US डॉलर. तर आपण आधी 4 आवरच्या टाईम फ्रेमवरती येऊ, कारण फॉरेक्स मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंगसाठी 1 आवर किंवा 4 आवरचा टाईम फ्रेम बघायचा असतो. जर आपण 4 आवरचा टाईम फ्रेम बघितला तर आपल्याला हे दिसतंय की AUD/USD एका रेजिस्टन्स झोनच्या आसपास आलेला आहे 4 आवर टाईम फ्रेमवरती. तर म्हणून आपण इथे एक सेलिंग ऑपॉर्च्युनिटी फाइंड करू. मग 4 आवर नंतर आपण 1 आवरवरती येऊ ट्रेड घेण्यासाठी. तर आपल्याला इथे छोट्या चार्टवरती दिसतंय की खालून एक ट्रेंड लाईन येत होती. तर जेव्हा पण या ट्रेंड लाईनचा खाली ब्रेकडाऊन येईल तेव्हा आपण शॉर्ट करू. परंतु अजून आपल्याला काही लेवल्स बघायला लागतील. जसं इथे बघितलं तर इथून AUD/USD खूप मेजर फॉल झाला, पुन्हा त्या लेवलला आला, इथं कन्सोलिडेशन केलं व इथून ब्रेकआउट देऊन वर गेलेला आहे. मग जर AUD/USD इथे येऊन 1-2 तास कन्सोलिडेशन करून जर ब्रेकडाऊन देतो या लेवलच्या खाली, आपलं फर्स्ट टार्गेट हे असेल, हा जो स्विंग लो बनवलेला आहे 0.7, व सेकंड टार्गेट हे असेल दुसरा स्विंग लो. जर या ठिकाणी येऊन ही पेअर कन्सोलिडेशन करते 10-15 तास व वरच्या साईडचा ब्रेकआउट आला, तर इथून पुन्हा आपण जो हाय गाठला होता 0.71च्या आसपास, इथपर्यंत टार्गेटचा ट्रेड प्लॅन करू शकतो. चला सेकंड पेअर बघू. सेकंड पेअर आहे EUR/JPY. जर आपण 4 आवरचा टाईम फ्रेम बघितला, एका वरतून रेजिस्टन्स घेऊन चांगला फॉल झालेला आहे. चला ट्रेड घेण्यासाठी छोट्या टाईम फ्रेमवरती जाऊ. जर आपण 1 आवरचा टाईम फ्रेम बघितला तर EUR/JPYने इथे एक चांगलं डबल टॉपचा फॉर्मेशन केलं व त्याचा ब्रेकडाऊन दिलेला आहे. ही ब्रेकडाऊनची लेवल या ठिकाणी आहे. तर जर EUR/JPY या ठिकाणी जाऊन इथे रिजेक्शन फेस करतो व एखादी बिअरिश कॅन्डल बनवतो, तिच्या लो ब्रेकनंतर आपण इथे सेल करू, त्याच्यावरती स्टॉप लॉस ठेवू व फर्स्ट टार्गेट आपलं हे असेल, हा जो त्याने 23 जानेवारीच्या आसपास लो लावला होता, तिथपर्यंत आपलं टार्गेट असेल 1:2च्या आसपास. व इथे येऊन पण कन्सोलिडेशननंतर त्याने जर ब्रेकडाऊन दिला तरी तिथे 10-15 तास कन्सोलिडेशन झालं पाहिजे. मग जर त्याने ब्रेकडाऊन दिला तर हे आपलं फर्स्ट टार्गेट असेल व हे सेकंड टार्गेट असेल. तर चला थर्ड पेअर बघूया. थर्ड पेअर USD/CHF आहे. जर आपण 4 आवरच्या टाईम फ्रेमवरती वरतून ट्रेंड लाईन टाकली तर तो एक रेजिस्टन्स झोनच्या आसपास आहे, म्हणून आपण इथे एक सेलिंग प्लॅन करू. व आपण 1 आवरच्या टाईम फ्रेमवरती गेलो तर इथे आपण बघू शकतो खालून एक ट्रेंड लाईन येत आहे व आता तो एक ट्रेंड लाईनच्या सपोर्टवरती ट्रेड करत आहे. जर आपण इथे एक रेजिस्टन्स झोन बनवला तर आता इथे एक झोन येतो. जर USD/CHF थोडं वर जाऊन इथे खालच्या साईडला ब्रेकडाऊन देतो तर आपण हा एक स्टॉप लॉस ठेवून या टार्गेटचा एक ट्रेड प्लॅन करू शकतो. जर इथे येऊन सुद्धा त्याने 20 तास कन्सोलिडेशन केलं व खालच्या साईडचा ब्रेकडाऊन दिला तर खाली एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते. जर तो वर जातोय आणि इथे एक दिवस तरी कन्सोलिडेशन करतोय व इथे जर त्याने ब्रेकडाऊन दिला या रेड ट्रेड लाईनला सुद्धा आणि या झोनला सुद्धा, तर तो हा जो हाय गाठला होता
त्याला अचीव करण्यासाठी वर जाऊ शकतो. चला तो फोर्थ पेअर बघू. फोर्थ पेअर आहे GBP USD, ब्रिटिश पाऊंड आणि US डॉलरची. जर आपण इथे मोठ्या टाइम फ्रेमवरती बघितलं 4 आवरच्या, तर एक रेजिस्टन्स झोनवरून रेजिस्टन्स घेऊन तो खाली आलेला आहे. व आपण जर 1 आवर टाइम फ्रेमवरती गेलो सेलिंग ऑपॉर्च्युनिटी फाइंड करायला, तर इथे एक ट्रेंड लाईन येत आहे. जर GBP USD या रेंजमध्ये कन्सोलिडेशन करून जर खालच्या साईडला ब्रेकडाऊन देतो, तर इथून एक मोठं टार्गेट आपल्यासाठी ओपन होऊन जाईल. इथून 1:2च्या आसपास आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. तेच जर वरच्या साईडला येऊन कन्सोलिडेशन नंतर जर ब्रेकआउट दिला, तर पुन्हा हा जो हाय गाठला होता एक स्विंग, त्याला टच करण्यासाठी GBP USD वर जाऊ शकतो. जर आपल्याला या ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅब करायच्या असतील, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून फॉरेक्स ब्रोकरचं अकाउंट ओपन करून घ्या, जे फ्री आहे व मी ते नेहमी यूज करतो. तसेच जर फॉरेक्स मार्केटच्या ॲनालिसिसचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करून सपोर्ट करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.